काय बिन कुठे गेलती व पासून पाहून राहिलो ना तुले. हा 2-3 घंटे झाले घरी नाही आहे. कुठं गेली ना काय गेली सुनबाईला विचारून राहिलो कुठं गेली हे तर त्या म्हणते मला माहित नाही. सांगून तर जात जाय कुठं जात तर. कामी गेलती आता काय कुठं जाऊ न काय घरातच बसली राहू काय? हा तुम्ही नाही जात कुठं काही नाही जात काही कोणाच्या खबरा नाही घेत काही नाही घेत तर मग मी नाही जाऊ काय? मी अशी घरातच घुसली राहत जाऊ काय? हा लग्न की गण्य कर लागत काय पोरीचं? लोक बरोबर आपल्या पोरीचे लग्न करून राहिले. हा चांगलं चांगलं पाहून राहिले आणि तुम्ही बसले घरात हात गुंडून. बापा काय कामाची आहे तू अज्जर तूच कामाची आहे. लोक तर गावातले बिना कामाचेच आहे आणि मी काही कामं थोडी करून राहिलो काही. रिकामाच बसलो आहे घरी. हा आयतच खाऊन राहिलो आहे. तू कमावून राहिली ना मी खाऊन राहिलो. आय बिन कधीच विचारून राहिलो कुठं गेली वावरात जायचं बसलो आहे म्हटलं इथं. मी म्हटलं आता येईन आता येईन तर याचा पत्ता नाही येतो अजून. तुम्हाला वावरात जायचं आहे तर मै वाट कायले पाहून राहिले तुम्ही? निघून कोण नाही गेले? जेवले खावले आणि निघून जा. काय गरज आहे बायकोची वाट पाहायची? हा कमाली निघून राहिले तुम्ही खांद्यावर बसून का नाही बा? बायको येईन तवाच मी जाईन तिच्याशिवाय आवडला आहे काही का स्वयंपाक नाही केला का काही नाही केलं म्हणून आहे ना सून घरी दल्लन तीन जेवायला बस झालं का? उठावून चाललं जाऊ आपलं एवढं काय वाट पाहा लागते? माय भिन काही पागल गिगल झाली काय? ते खातगीत टाका लागते झाडायले तर पैसे नाही पाहिजे काय? पैसे देणं तुझ्याजवळ दिले ना पैसे ठेवाले. मग पैसे कुठून आणू मग? खात आणतो पहिले आणि मग जाईन वावरात. पैसे दे पहिले पैशासाठी पाहून राहिलो तुले नाही तर काही गरज नाही तुला पाहायची मला. काऊन पैसेच नाही का तुमच्याजवळ? माझ्या जवळचे पैसे पाहिजे का तुम्हाला आता? सारे पैसे सरले का तुमच्या जवळचे? सगळे दिले का माझ्याजवळ ठेवाले तुम्ही? मग नाही तर काय तर तुझ्याजवळ दिले सारे पैसे ठेवाले आणि जाता चाबी नाही ठेवत. जसं काही घरात कोणी खाऊन राहिलं चोर बसले इथं घरात तर नाही बा चाबी ठेवली का काही कोणाला लागले तर काढता येते का काही. कपाटाच्या किल्ले घेऊन जातं सोबत कुठं जातं तर. फक्त ते वावराची फिकर करा तुम्ही पोरीची फिकर नका करू. पोरगी एखाद्या दिवशी चालली जाईल कधी कोणाचा हात धरून तेव्हा समजून तुम्हाला. तोपर्यंत बसले ना हातावर हात गुंडून. हा लोक म्हटलं लोकांच्या पोरी साजरं पाहून घेऊन राहिले स्वतःसाठी आणि निघून चालले आणि तुम्ही बसा घरात. आपल्या पोरीसाठी पाहू नका कोणी एखादं चांगलं स्थळ का काही. हा आता ती शांताबाईची पोरगी आपल्या पोरीच्याच बरोबरीची आहे ना? एकाच वर्गात शिकते दोघी. मग का बरं तिचं लग्न जुळलं म्हटलं आणि माय पोरगी का अशीच राहीन काय? तिच्यापेक्षा साजरी पोरगी आहे माई तरी म्हटलं माय पोरीसाठी पाहून नाही राहिले तुम्ही. तू एकटीचीच पोरगी आहे का? ते महिनी काय मला फिकर नाही आहे का तिची? हा येऊ दे ना चांगला योग्य वर आता का बस धरताना कोणाला देऊन देता लोटून देता का पोरीले? हिरी डोळ्यात नेऊन दे ना लोटून मग. हा लोटाचंच आहे तुले. अरे थांब जराशी. आता ते शांताबाईच्या पोरीनं तिच्या मनानं केलं म्हणून त्यानं करून दिलं. काय करतं बा विरोध करून म्हणून ते करून देऊन राहिले चांगला आहे पोरगं तर. अन मी कोणासोबत करून दे आता बाय पोरीचं? कोणासोबत कायले करून द्या लागते पायता नेत का पोरीसाठी? टाक ना कानावर गोष्टी लोकांच्या गावोगावी फिरा जराशे नातेवाईकात. सांगा पोरग सांगा म्हणून आम्हाला. आता काय पोराची काही कमी आहे काय? माझ्या पोरीसाठी ढेर लाईन लागते म्हटलं पोराची आता. आई जर तुम्ही म्हणाल का नाही तर माझ्या आईच्या गावात आहे एक पोरगा साजरा चांगला पोरगा आहे बिलकुल. तुम्ही जर म्हणाल ना तर बिलकुल चांगला पोरगा आहे म्हटलं. नोकरी तर नाही त्याले पण धंदा पाणी करते आणि शेतीवाडी आहे त्याच्या घरी. चांगला पोरगा आहे जर पाहत असेल तर. तू थांबू पुनम काही बोलू नको तू. तुला काही समजत नाही याच्यातलं. त्या भावानं तिकडे काय म्हणते तर कोणाची पोरगी घेऊन आला. हा अक्कल ना ढक्कल कोणती चालला काय म्हणते तर कोणाची पोरगी घेऊन. अन आता काय माया पोरीला तसं करायला लावतं काय? कोणाला देत मी माया पोरीला नोकरीवालाच पाहिजे आता. आता शांताबाईच्या पोरीला भेटला नोकरीवाला. आता माया पोरीसाठी तिच्यापेक्षा चांगला नोकरीवाला पाहतो मी आणि तिच्यापेक्षा श्रीमंत पाहतो म्हटलं. काहून समजत नाही काय सुनबाईले? हा बोलते काही सांगते तर ऐकून घ्या जराशे दोन शब्द तेव्हाच आपल्याला समजत असते ना. नाही तसा पोरगा पाहिजेच नाही मला तर. मग नोकरीवालाच पाहिजे माझ्या पोरीसाठी आणि चांगला पाहिजे म्हटलं. राईत चांगला. हा लय बोलली म्हटलं ते मला टच बोलली. गावातल्या बाया बोलून राहिल्या म्हटलं. हा तिच्या पोरीनं केलं तर चांगलं केलं नसं केलं तसं केलं करून राहिल्या. आणि मग माझ्या पोरीसाठी काऊन नाही पाहू मी? माझी एवढी साजरी पोरगी आहे म्हटलं गुणाची आहे सगळं येते माझ्या पोरीले. मग माझ्या पोरीसाठी चांगलं पाहिजे म्हटलं. आता तुम्ही ते वावरात राहू द्या जरा असं मागा आणि पहिले माझ्या पोरीसाठी गावोगावांनी फिरा चांगले पोरं पाहासाठी. तिच्या नशिबानं तिले भेटला हिच्या नशिबानं हिले भेटन. एवढी कायली तू हे होतं? हा बावरा शेताचे कामं सोडून देऊ का? मग सोडून देऊ का तो गवगी आलेला सारा? हे होते ना हे होते दोन्ही होते म्हटलं. असं नाही का सोडूनच द्या लागते सारं म्हणून काहीच नाही सोडा लागत. हे करा ना हे करा जराशे कानावर गोष्टी टाका लोकांच्या. सागर त्या मला इथं काय बोलावलं भेटाले? माझ्या गावातलं जर कोणी पाहिन तर मला पहिलेच तर काय म्हणते आमच्या गावात इतकं चालू आहे म्हटलं. ते हे नाही काय रुपालीनं रुपेश सोबत लग्न केलं ना म्हणजे करणार आहे ना आता. तिथं जुळलं त्याचं दोघाचं तर आमच्या घरी ते एवढं चालू आहे म्हटलं. तर तू इथं बोलावलं मला भेटाले. कोणी जर पाहिलं की नाही तर मला इतकं मारण म्हटलं घरी गेल्यावर. मग यायचं काही खैरच नाही ठेवत आता. किती दिवस झाले तू कॉलेजमध्ये आलीच नाही. मग मला भेटलीच नाही तर मग मी म्हटलं चला ते इथं चाललं जातो म्हटलं हिच्या घरी.
घरी म्हणजे मी गावात येऊन राहिलो होतो, फक्त घरी नाही येत होतो तू या. मग तुला फोन करत होतो इथं ये म्हणून. तर मग मी तुला फोन केला तर तू आलीच नाही तर मला भेटायला. त्या म्हटलं काऊन नाही मी येत नाही म्हणून. येणारच होती ना मी आज नाही उद्या कॉलेजमध्ये, आणि फोनवर बोलणं झालंच होतं ना आपलं, काय येतो म्हणून. मग इकडे याची गरज नव्हती ना, आता कोण पाहिलं म्हणजे मग. पाहू दे पहिलं, एवढं टेन्शन नको घेऊ तू. आपण लग्न करून टाकू, पाहिलंय कोण होतं. मी तर तुला किती दिवसचं म्हणून राहिलो, तू नाही नाही करून राहिली. काऊन काय खराबी आहे माहित, मी पसंत नाही का तुले? अरे बापा, लग्नाची गोष्टही नाही काढू शकत मी माझ्या घरी त्यासोबत. तू नोकरीवर असतं तर काहीतरी अलगच गोष्ट होती, पण तुला नोकरी नाही ना. तू काय करतो धंदा पाणी? माझ्या आईला चालत नाही बिलकुल व्यवसाय करणारा. माझी आई म्हणते मला नोकरीवालाच जवळ पाहिजे म्हणते. सांग मग आता काय करू मी? त्याच्यात काय म्हणते, आता रुपालीला भेटला का नाही तो नोकरीवाला रुपेश, तर तेव्हापासून माझ्या आईचं जास्तच डोकं सरकलं. नोकरीवालाच जवळ पाहिजे म्हणते. आता काय करू मी, कुठून आणू नोकरीवाला? ते जास्तच पागल करून राहिली. पोलीसवाल्याला दाखवून राहिली तर कोणाला दाखवून राहिली. आणि मला काही पसंत आहे नाही बाकीचे, मला त्यासोबत करणं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काही दिवस वेळ लागेल ना. आपण मग काहीतरी प्लॅन रचू आणि मगच घरी सांगू. त्याची फिकर तू कायले करतो? मी सांगून देईन ना नोकरीवर आहे म्हणून. बरोबर सांगतो मी. तू कायले भेट? तू फक्त गोष्ट काढजो घरी, नोकरीवर आहे म्हणा पोरग. आणि मग बाकी तर आपल्या घरी काही कमीच नाही ना. तू कायले एवढी भेट, काही समजतच नाही. आले ना माझ्या घरी ते घरगीर पाहिले तर मी सगळेले सांगून देईन का पोरग नोकरीवर आहे असंच सांग जा म्हणून. हो, हे बरोबर आहे. त्याला तर सांगून दिलं असं तर नोकरीवर आहे म्हणून जमन आहे की नाही. ठीक आहे ना, मग काढून मी घरी गोष्ट. पण सध्या थांबा लागून बा. ठीक आहे ना, किती दिवस थांबतात थांब ना. मी काही थांबून नाही राहिलो काय, थांबायला तयारच आहो मी. फक्त मी काय म्हटलं, तू दिसली नाही ना एवढ्या दिवसाची, म्हणून असं वाटलं मला का भेटून घ्या बा, म्हणून आलो होतो इथे भेटायला. चल मग आता निघतो मी. हा, जाय लवकर लवकर जाय बा इथून. अजून मला कोणी पॉईंट करे, मला तेच भेव लागून राहिलाय. रंजू काकू, बापरे, आता फसलो आपण सागर. आता गेली मी. ही बाई ओळखीची आहे का तुया? अरे ओळखीची काय, माझ्या आईची चांगली मैत्रीण होती. आता सगळं जाऊन सांगते माझ्या आईले. आता तर चांगलीच गंमत फसली आपली. ओ मग तर चांगलं आहे, आपलं काम सोपं होऊन जाते ना. तुला सांगायची गरज नाही पडत. ह्या काकून जर सांगून दिलं ना तर मग तुला वर तर थोडंसं अर्धच सांगायला लागते. अर्ध परत ह्यात सांगून देते तेल मीठ लावून. बाईले तशी सवयच असते. थोडीशी गोष्ट असं ना ते एवढी मोठी करते त्या. चांगलं तिखट मीठ लावते त्या हाताने सांगते तुझ्या आईले. ओ बाई रश्मी, बापा बापा, तू याई तर भल्ली ज्ञान वाटतो. भल्ली गॅरंटी घेते तुई. माई पोरगी अशी नाही, माई पोरगी तशी नाही. त्या शांताबाईच्या पोरीसाठी तर किती भांडण केलं तुझ्या आईनं गावात. आणि तू अशी पोरांसोबत भेटून राहिली काय गावाच्या बाहेर? काकू, रंजू काकू, सांगू नका ना माझ्या आईले, नाही तर तुम्ही सांगून द्या. हे पोराचं तर मी माझा मित्र होया कॉलेजमधला. तर आला होता तो इकडे, मग मला दिसला तर मी बोलायला लागली. पण तुम्ही सांगा नका असं. मित्रही म्हणून कधी तर माझ्या आईकडे गलतच समजत. काकू सांगा काय तुम्ही, मित्रच होय का अजून काही होय? हा, खरं खरं सांगतो मला रश्मी तू. मी नाही सांगत तुझ्या आईले. तुला असं वाटतं का मी सांगन म्हणून? मी कायले सांगू हो? मी कोणाच्या गोष्टी इकडच्या तिकडे करतच नसतो बाई. मला सवयच नाही येते गावातल्या गोष्टी इकडच्या तिकडे करायच्या. रंजू काकू, ह्या किनी सागर आहे, सागर याच्यासोबत मला लग्न करायचं आहे. ह्या कनी म्हणजे वर्गात नाही शिकत, तिकडे भेटत असते मला कॉलेजच्या इकडे. काकू सांगा ना काय, काकू प्लीज काकू सांगा ना का ना. आता कशी फुटली व? मी तेच तर विचारून राहील तुले, मित्र होय का अजून काही होय? तर तू आपलीच लावून राहिली मित्र होय. हा, मित्र होय तर असं रस्त्यावर भेटत असते काय? मित्र तर घरी येऊ शकते, मित्र कॉलेजमध्ये भेटू शकते. हा, असं तू गेली नाही तर भेटायला येते काय रस्त्यावर कुठं? तेवढं तर बाई आम्हाला समजते मित्र कोण ना काय कोण म्हणून. मग भेटा काय लिहा सांग ना तू आईले. हा, सांगून दे ना काय करते पोरग. मी डॉक्टर आहे, डॉक्टर आहे काकू. चुप राह ना रश्मी तू. अमाय बाई डॉक्टर आहे काय? मग तर मस्त जमलं. काय रश्मी, एवढं साजरं पोरग असून सांग ना मग तू आईले. तू आई तर म्हणते मला म्हणते नोकरीसाला जवळ पाहिजे म्हणते. हा, डॉक्टर म्हणजे तर बापा सगळ्यापेक्षा ताण आहे व. करून घेणं लग्न. अव नाही बी म्हणन ना तू आई, तरी करून घ्यायचो याच्यासोबत. डॉक्टर एवढं सुखी कोणीच नाहीये, लय पैसा कमावते. तू आईले काही समजत नाही. करून घेजो. काही मदत लागली कोणी तर मला म्हणजो रश्मी, मी करायला तयार आहे म्हटलं. मी करून तुझी मदत. हो काकू, डॉक्टर आहे तो. डॉक्टर आहे मग म्हणूनच म्हणून राहिली मी. माझ्या आईला डॉक्टर पसंत येईन का नाही येईन बा. माझी आई तर म्हणते मास्तर आणि काय वकील इंजिनियर असं पाहिजे असं म्हणे माझी आई. मी म्हटलं मग माझ्या आईला डॉक्टर चालते का नाही चालत, म्हणून मी थोडीशी विचारायला नाही हाव करून राहिली होती. अव तू आई डॉक्टरला नाहीच म्हणू शकत नाही. हा, जरी म्हटलं नसून ती आई ना, पण तू पाहिजे कधी. आणि अशी गोष्ट आली ना तर मला आणजो समोर. मी कधी बरोबर पटवतो तुझ्या माईले. तशी तुम्ही माई ऐकते ना, ऐकते. तसं आम्ही लय वर्षाच्या मैत्रिणी आहे म्हटलं, एकमेकीच्या बरोबर ऐकतो आम्ही. सांगत नाही बाई मी, तू काही हे नको करू सांगत म्हणून. रंजू काकू एवढी चमकी नाही आहे का हर गोष्टी जाऊन तुझ्या माईले सांगत म्हणून. धन्यवाद काकू, तुम्ही सांगत नाही त्याच्याबद्दल. तुम्ही कधी काकू, रंजू काकू भल्ल्या चांगल्या आहे. पण पुऱ्या गावात तुम्ही एक नंबर आहे, सगळ्यात चांगले आहे. माझी आई तुमची एवढी तारीफ करते, म्हणते रंजू बानी म्हणते कोणी पूर्ण गावात बाई नाही आहे म्हणते, असं म्हणते. आणि आम्हाला तुम्ही भल्ल्या आवडता रंजू काकू. मला कधी तशी उगाच तारीफ केलेली बिचारे बिलकुल आवडत नाही व. चांगलंच नाही वाटत मला रश्मी. अशी कोणी तारीफ करते का नाही बाई?
एका इकडून कोणी मला लयच आवडते, एका इकडून कोणी मला चांगली नाही वाटत बिचारे. पण कसं आहे, आता असलंच कोणी आपण तारीफ करण्याला लायक तर लोक तारीफ करते बिचारे, आहे की नाही? मग कधी कधी ऐकून घ्यायला लागते आपली तारीफ आपल्या तोंडानं. मला मस्त वाटते आपली तारीफ झाली म्हणजे आपल्याला. रश्मी चल चालतो मग मी. मला कोणी पेशंटला पाहायला जायला लागते. 2-3 पेशंट आहे. पेशंट पाहतो मी. मग फोन करतो तुला लागून तर. हो हो, जाय मग तू. अरे बाबू, मी काय म्हणतो, त्या काकाची कोणी नेहमी तब्येत खराब राहते रे. जरासं पाहिशीन काय त्याले? एखाद्या दिवशी येजो घरी, लागन तर मी रश्मीले बोलावन भेटाले तर येऊन जाजो माझ्या घरी. माझ्या घरी येऊ शकतो मी, कधी नाही म्हणत. आणि मी सांगत बी नाही हिच्या मायले. तू काय टेन्शन घेत त्या गोष्टीचं? बिलकुल नाही. माझ्या घरी येऊन जायचं. फक्त कोणी माझ्या घरचा इलाज कोणी फ्री मध्ये करत जाजो जरासा. तर काकू चांगल्या डॉक्टर जवळ घेऊन जा ना मग त्याला. अमाय, तू डॉक्टर आहे ना, मग चांगल्या डॉक्टर जवळ नाही म्हणतो तू. चांगला डॉक्टर नाही काय? मग तुला येत नाही की इलाज नाही करता येत का कोणा बिमारीचा? येते काकू, सगळ्या बिमारीचा इलाज करतो मी. कोणती बिमारी झाली काकाला सांगून दे जा मला. मी सगळं घेऊन येईन माझ्या घरचं. हो, तेच तर म्हणतो बाबा. डॉक्टरला तर सगळा इलाज आला पाहिजे करता, नाही का? ठीक आहे, ये मग. ये अजून कोणी पाहून घेईन कोणी तुला ना मला सोबत, तर अजून फालतूच काही म्हणून बाबा. रश्मी येतो मग मी. काकूला सांभाळा आणि जराशी दूरच राहायचो हातभर. हो ठीक आहे, जाय तू. माय रश्मी, चांगला पोरगा पाहिला होता तर काय बरं किती फायदा होते असं डॉक्टर गिक्टर असला म्हणजे. पाहिलं फायदा होत असते ते मायला समजत नाही, पण मला समजलं बाई. आता बाय माझ्या घरी कोणी बिमार असलं ना तर मी यालाच बोलावतो. साजरा वाटून राहिला मला पोरगा. घे याच्यासोबत लग्न करून आता. हा काकू, करतो ना त्याच्यासोबतच. त्या पोरासोबत जर लग्न केलं कोणी त्या तर माहिती आहे, शांताबाईच्या जवळपेक्षा चांगला भेटते म्हटलं तुले. एक नंबर. तशी तुझ्या मायची इच्छाच आहे त्या रुपालीपेक्षा चांगला भेटावं म्हणून. तर इच्छाच पुरी होऊन जाते. सगळीचीच होते. आणि गावाला मस्त डॉक्टर जवळ भेटून जाते, नाही काय? हा काकू, बरोबर आहे तुमचं. डॉक्टर जवळ भेटून जाते. कायचा इलाज करते ना काय माहित बापा. त्याला तर काही येत नाही स्वतः. इथं कायचा इलाज करा. हा, काय म्हटलं होतं? नाही काकू, काही नाही म्हटलं. म्हटलं चांगला डॉक्टर आहे म्हटलं, तो इलाज करते म्हटलं सगळ्याच बिमारीचा. हो बाई, चांगलं झालं. आता आपल्याच गावात दवाखाना टाक म्हणा त्याला एखादा. हा काकू, सांगतो ना तसं. मग लग्न झालं म्हणजे मग टाकन. चला बा, मग आपण भेटू आता उद्या. तोपर्यंत पहा आमचा व्हिडिओ. आणि आवडला म्हणजे तुम्हाला पहा. आज रंजू आली ना स्पेशल, तर रंजू काऊन नाही आवडून बा तुम्हाला? शांताबाई तर येतेच येते रोज. आज रंजू आली. रंजू कशी वाटली तुम्हाला? आणि आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. आणि आपल्याला सपोर्ट करत जा, सबस्क्राईब करत जा बा आपल्या चॅनलला. पाहत जा रोजचे व्हिडिओ. आता रश्मीचं लग्न करू आपण. आपल्याला डॉक्टर जवळ भेटला आपल्या गावासाठी, नाही का? चांगला वाटला का नाही तुम्हाला? सांग जा मग तुम्ही असं आम्हाला. चांगला वाटला का नाही वाटलं तर. ठीक आहे, मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आम्हाला तुम्ही आता रजा द्या मग.